स्वामी समर्थ दोस्तों. तर आज मी बनवलेली लसूणची पात, जी लसूणची पात येते तिची भाजी बनवलेली. तुम्ही कांद्याची पात का एकदा खाल्ली असेल. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बनवतो, पण ही लसूणची पात असते ती खूप वेगळी आणि एकदम टेस्टी लागते, खूप चवीदार लागते. तीही खूप म्हणजे आपली कांद्याची पात सारखीच लागते. तर चला मग बघूया त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं. त्याच्यासाठी मी घेतलं एक कांदा, टमॅटो आणि कांद्याची पात, लसूणची पात आणि कोथिंबीर. लसूणची पात ही कांद्याची पात जशी साफ करतो त्या पद्धतीने साफ करून घ्यायची आणि चांगली धुवून घ्यायची. त्यानंतर मी इथं कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली. ती चांगली कलसली का त्याच्यानंतर कांदा टाकायचा. कांदा नंतर चांगला कलसून घ्यायचा. आपण इथं लसूण नाही टाकणार, कारण आपण ऑलरेडी लसूणची पातची भाजी बनवतो. त्याच्यासाठी अगर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची बारीक ठेचून ती टाकू शकता. ती तशी छान लागते. त्यानंतर मग टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगला शिजून कलसून घ्यायचा आहे. तो चांगला मऊसर होत नाही तोपर्यंत चांगला कलसून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला मी पहिले बी सांगितलेलं तर टोमॅटो लवकर शिजो आणि लवकर येऊ, त्याच्यासाठी नॉर्मल मीठ टाकायचं, त्याच्याने तो लवकर शिजून जातो. इथं मी गरम मसाला, लाल चटणी आणि हळद टाकली, हिंग आणि धनिया पावडर हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तोही चांगलं कलसून घ्यायचं आहे. हे चांगलं कलसलं का मग बाकीचा पण हे पण मसाला चांगला कलसून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बाकीचं टाकायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, तेही चांगलं कलसून घ्यायचं. इथं मी नॉर्मल पाणी टाकलं, कारण की ते त्यानंतर जी कांद्याची पात होती ती टाकायची. कांद्याची नाही, लसणाची पात आहे ती टाकायची. तीही चांगली कलसून घ्यायची आणि चांगलं हे करून घ्यायचं. आणि थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं पात शिजण्याकरता. जास्त नाही पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं कारण पातचंही पाणी सुट्ट पाणी येतं. त्यानंतर मग कोथिंबीर टाकायची आणि हे चांगलं मंद गॅसवर झाकण लावून शिजून घ्यायचं चांगलं. जेवढं तुम्ही चांगलं शिजून घेणार त्या पद्धतीने ती चांगली लागेल. त्यानंतर मग थोडंसं नॉर्मल शेंगदाण्याचं कूट टाकायचं. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं शेंगदाण्याचं कूट. आणि ह्या पद्धतीने आपली भाजी तयार होऊन जाईल. आणि ही बघा, तुम्ही बघू शकता माझं पाणी भरपूर कमी होऊन गेलेलं आहे आणि इथं भाजी जवळजवळ शिजून गेलेली आहे. तरी मी आज थोडी 5-10 मिनटं शिजवेल आणि त्यानंतर मग गॅस बंद करून देईल. तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेली ही भाजी आपली तयार आहे. आणि बघा मस्तपैकी तेल सुटलं. चला मग आपण हिला सर्व करूया. त्याच्यासाठी मी इथं प्लेट घेतली आहे, त्याच्यात लसणाची पात भाजी टाकली आणि पोळी घेतली. ही लसणाची पात तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाबरोबर बी खाऊ शकता. खूप छान लागते आणि खूप चवीदार लागते. तर ह्या पद्धतीने आपली लसणाची पातची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगत जा. हे बघा, या पद्धतीने ही लसणाची पातची भाजी आपली तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. श्री स्वामी समर्थ.